श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. तारक मंत्राचा अर्थ आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. आपण मनात कसलाही संशय किंवा कसलीही भीती बाळगायची नाही, कारण स्वामींचा प्रचंड पाठबळ, स्वामींची प्रचंड ताकद आपल्या सोबत असते. अतर्क्य म्हणजे तर्काच्या पलीकडे. स्वामी हे कुठल्याही तर्काच्या पलीकडे आहे. तर्क म्हणजे लॉजिक. ज्याप्रमाणे स्वामींच्या अनुभूती भक्तांना आलेल्या आहेत, त्याला कुठल्याही लॉजिक किंवा तुम्ही तर्क लावू शकत नाही. अवधूत ही अध्यात्मातील सर्वोच्च स्थिती आहे. त्यामुळे स्वामींना अवधूत असे म्हटले आहे. स्मरणगामी म्हणजे तुम्ही मनापासून जर स्वामींना हाक मारली तर ते लगेच आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात. ज्या ठिकाणी स्वामींचे पवित्र वास्तव आहे, अशा ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. स्वामी स्वतः भक्तांचे भाग्य लिहितात. ज्यांच्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्यांना तिन्ही लोकांचे भय नसते. स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही आपल्याला नेऊ शकत नाही. स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ: कितीही मोठे संकट आले तरी घाबरून जायचं नाही, खचायचं नाही, तर आलेल्या संकटांना सामोरे जायचे, त्यांचा सामना करायचा. स्वामींची शक्ती आणि पाठबळ हे कायम आपल्या सोबत आहे. अक्कलकोटमधील वास्तव्यामध्ये अनेक भक्तांना स्वामींनी मोठ्या मोठ्या आजारातून, अगदी मृत्यूच्या दारातून देखील वाचवले आहे. जन्म मृत्यू हा स्वामींचा हातातला खेळ आहे. त्यामुळे अजिबात घाबरू नका. तुम्ही स्वामींना त्यांच्या मुलासारखे आहात. आपल्या मनात स्वामींबद्दल दृढ विश्वास हवा, श्रद्धा हवी आणि पूर्ण मनापासून स्वामींची भक्ती केली तरच तुम्ही स्वामींचे भक्त बनू शकाल. आपण आयुष्यात अनेक संकटांना, वाईट काळाला सामोरे जातो. अशा वेळी आपण भक्तिभावाने स्वामींचा धावा करतो आणि स्वामीसुद्धा त्यावेळी आपल्या मदतीला धावून येतात. या सर्व गोष्टींचा विसर पडू देऊ नका. आपल्या आयुष्यात आपल्याला आलेल्या स्वामींचे अनुभव, स्वामींची प्रचिती ही गोष्ट आठवा. त्यामुळे घाबरू नका. यापुढेही स्वामी तुम्हाला सदैव साथ देतील. विभूती, नमन, नाम, ध्यानाद्य तीर्थ यांना पंचामृतात उपमा दिली आहे. विभूती म्हणजे भस्म. आपल्या दत्त संप्रदायात विभूतीला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले आहे. नमन नाम म्हणजे स्वामींचे नामस्मरण आणि हे देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे ध्यान. तीर्थाने सर्व काही पवित्र होते. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ या पाचही गोष्टींमध्ये स्वामी आहेत असे या ठिकाणी सांगितले आहे. तारक मंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ प्राशन करण्यासाठी ठेवतो ते तीर्थ पूर्ण मनोभावे स्वामींचे नामस्मरण करून प्राशन करावे. एकदा तुम्ही स्वामींची भक्ती करायला लागलात की जरी तुम्हाला स्वामींना सोडायचं म्हटलं तरी स्वामी तुम्हाला सोडत नाहीत. म्हणजे स्वामी तुमचं आयुष्य योग्य मार्गी लावतात आणि आयुष्याचं कल्याण करतात. तारक मंत्र म्हणायचा कसा तर ते बघूया. तारक मंत्र म्हणताना स्वामींचा फोटो समोर एक ग्लास पाण्याने भरलेला ठेवावा. तारक मंत्र एकदम स्पष्ट उच्चारामध्ये आणि प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊन भक्तिभावाने म्हणावा. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर त्या ग्लासातील पाणी प्राशन करावे, कारण त्या पाण्यात तारक मंत्राची शक्ती आलेली असते. त्यामुळे हे पाणी प्राशन केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. तुम्ही या मंत्राचे कितीही वेळा नामस्मरण करू शकतात, जसे की 1 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा. आणि तारक मंत्र म्हणण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ नसते. जेव्हा तुम्हाला शक्य होईल, जेव्हा तुम्हाला वाटेल, कधीही, कुठेही, कसंही तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात. तारक मंत्राचे खूप असे अनन्यसाधारण असे फायदे आहेत. तारक मंत्राने अशक्य कामेही शक्य होतात असेही मानले जाते. श्री स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती असते की जो व्यक्ती हा मंत्राचा जप करतो तर नकारात्मक ऊर्जेपासून दूर जाऊन सकारात्मक विचार करू लागतो. घरामध्ये सुख शांती नांदते. हा मंत्र मनुष्याला सर्व प्रकारच्या चिंतांपासून दूर करतो. तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील, कोणतीही समस्या सुटत नसेल, तुम्हाला कोणतेही कार्य सहजपणे पूर्ण करायचे असेल किंवा तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर स्वामी समर्थाचा तारक मंत्राचा जप करावा. या मंत्रामध्ये खूप ताकद आहे. कधी कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तर या मंत्राचा जप करा किंवा ऐका. याने स्वामी सोबत असल्याची जाणीव होते आणि मनातील भीती नाहीशी होते. मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी माहिती कशी वाटली
आवडली असेल व्हिडिओला लाईक करा. जो कोणी चॅनलवरती नवीन असेल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.